तर 6,500 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाला असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी त्यामुळे राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली आहे। तर आता जोमात आणि काही दिवसांनी कोमात अशी रोहित पवारांची अवस्था आहे। रोहित पवार नेमकं काय बोलतात ते कळत नाही असा पलटवार संजय शिरसाटांनी केलाय। हा घोटाळा 6,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। लहान बालक मृत्युमुखी पडली, गरिबाची मुलं होती, त्याच्याबद्दल बातम्या झाल्या। तिथं मंत्री महोदय गेले, मी हे करेल ते करेल असं सांगितलं। सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर 2,000 कोटी रुपये लागले असते। पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी 6,500 कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे। त्यामुळे आमचा साफ आरोप आहे 6,500 कोटीचा ॲम्ब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे। रोहित पवार कुठं काय बोलतात त्याचं त्यांनाच कळत नाहीये। नेमकं रोहित पवारांना कुणाचा प्रचार करतायत आणि कुणासाठी प्रचार करतायत या बाबतीमध्ये मला थोडं कन्फ्युजन आहे। अत्यंत जोरात आणि जोमात आणि काही दिवसांतर कोमात अशी अवस्था त्यांची होऊ नये म्हणजे झालं।